रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे. स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. ज्या मंडळींना बाल्कनी पाहिजे मोठी, ज्या मंडळीला ओपन व्ह्यू पाहिजे, क्रिक व्ह्यू पाहिजे, अशा पद्धतीचा अधिक अनयूज अनटच फ्लॅट पाहिजे आणि मला 3 BHK फ्लॅट पाहिजे, अशाच लोकांसाठी आणि मोठा परिवार आहे अशाच लोकांसाठी ब्रँडेड डेव्हलपरचा म्हणजेच कल्पतरू इमेन्सा नावाचा प्रोजेक्ट आहे. त्याच प्रोजेक्टमध्ये ग्राउंड प्लस तशी जर बघितली तर 26 माळ्याची बिल्डिंग आहे आणि 26 माळ्याच्या खाली येणारा 25 माळा असंच धरा. तो 25व्या माळ्यावरती एक 3 BHKचा फ्लॅट आहे, ज्याचा कार्पेट आपण जर विचार केला साधारणतः 1000 कार्पेट असणारा हा फ्लॅट असणार आहे. 3 BHKच्या सोबत आपल्याला एक कार पार्किंग मिळेल आणि इथेच हा फ्लॅट आपण खरा दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. ज्याचं जर तुम्ही बघितलं तर ही जी बाल्कनी तुम्हाला दिसते, ह्याच बाल्कनीमध्ये सकाळचं ऊन एकदम मस्त सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं येईल, कारण फ्लॅटमध्ये सकाळचं ऊन येणार आहे आणि बाहेर जाताना पश्चिम दिशेला आणि आतमध्ये येताना पूर्व दिशेला असणारा हा 3 BHKचा फ्लॅट आहे, ज्याचा कार्पेट कागदावरती 991 असणार आहे. म्हणजे 991 म्हणजे 1000 जरी धरलं तरी चालण्यासारखं नक्की आहे. आणि त्याच इथे अशा पद्धतीचा हा सुंदर आणि चांगला फ्लॅट आहे, ज्याच्यात स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, पार्किंग त्या सगळ्या गोष्टी इथं ऑलरेडी आहेत. आणि 20 एकरचं ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं सेंट्रल पार्क ऑलरेडी ह्या कॉम्प्लेक्सच्या आतमध्ये असणारा. राहिला प्रश्न ठाणा स्टेशनपासून, तर ठाणा स्टेशनपासून 6 किलोमीटर अंतरावरती कल्पतरू पार्क सिटी किंवा कल्पतरू इमेन्सा म्हणून जे कॉम्प्लेक्स आहे त्याच्यामध्येच हा फ्लॅट दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. ह्याच्यात कसं आहे की इथे पुढे आल्यानंतर तुम्ही बघू शकता 2 घरं पुढच्या साईडला आहेत, 2 घरं ह्या साईडला आहेत. ही एक लॉबी आहे जिथे लिफ्टचं प्रावधान वगैरे पुढे आहे, 4 लिफ्टचं प्रावधान आहे. जे 2 घरं, एक घर 2 घर, ह्या 2 घरांच्या मध्ये असणारा एवढी जागा आहे 2 घरांच्या मध्ये, त्याच्यामुळे इथे खूप मोठी जागा मात्र तुम्हाला दोघांना मिळते. तर अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे. आतमध्ये गेल्यानंतर कम्प्लिटली ईस्ट, बाहेर जाताना वेस्ट आणि आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं इकडं डायनिंगचा स्पेस वेगळा दिला गेलेला आहे. डायनिंगच्या स्पेसच्या वेगळा जर आपण विचार केला तुम्हाला हा तुमचा 3 BHKचा हॉल असणार आहे आणि हॉलमध्ये पण तुमचं सकाळचं ऊन 101% येणार आहे. हे तुमची ही बाल्कनी आहे. बाल्कनी पण मोठी आहे, वापरात येणारी आहे. त्याच्यामुळे असं नाही की निस्तीच बाल्कनी आहे. त्या बाल्कनीमधनं जरी तुम्ही बघितलं तर क्रिक व्ह्यू मात्र तुम्हाला तुमच्या घरामधनं दिसतो. ऑलरेडी दुसरं लोढा आमारा वगैरे ते पण सगळं दिसायला दिसतंच नाही असं नाही. आणि परत अशा पद्धतीचा हा खरं 3 BHK फ्लॅट आहे. याचं जे लेआउट आहे, समजा हे अशा पद्धतीचं हॉल, इकडं तुमचं हे डायनिंग आहे, इकडं आलं तुम्हाला किचनचं प्रावधान आहे. जे किचन बघितलं 2 साईडला ओपन असणारं किचन असणार आहे. अशा पद्धतीचं किचन आहे आणि ह्या साईडला क्रॉस व्हेंटिलेशनसाठी परत एक खिडकी ऑलरेडी दिलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला क्रॉस व्हेंटिलेशन इकडनं नक्की मिळू शकतं. अशा पद्धतीचा हा 3 BHK अनयूज अनटच असणारा फ्लॅट आहे. मालक राहायला इकडेच ठाणे शहरामध्येच आहेत. ठाणे शहराच्या मार्केटबद्दल पण त्यांना माहिती आहे, आपण आपल्याकडनं त्यांना बरीचशी माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर आपण इकडे आल्यानंतर तुम्हाला कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट नवं कोरं अनयूज अनटच असणारं हे आहे, त्याच्यामुळे त्या पद्धतीचं आहे. याच्यात फर्निचरचं काम मात्र तुम्हाला सगळं करावं लागणार आहे, कारण नवं घर म्हणलं तुम्हाला हे सगळा सेट करावा लागणारा विषय आहे. इकडे आल्यानंतर तुम्ही जर आले तर इथे तुम्हाला परत एक बेडरूम आहे, जे मोठं, प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीचं आहे. आणि याच्यात पण क्रॉस व्हेंटिलेशनसाठी म्हणा किंवा सकाळच्या ऊन येण्यासाठी तुम्हाला सकाळचं ऊन हे तुमच्या घरामध्ये ह्या बेडरूममध्ये प्रॉपरली मिळेल नक्की. आणि त्याच्यानंतर इकडे जर आपण आलो तर याचंच असणारं अटॅच असणारं हे बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट आहे, तेही मोठं आहे, चांगल्या पद्धतीचं आहे. प्लंबिंग वर्कपासून सगळ्याच गोष्टी चांगल्या केलेल्या आहेत. कल्पतरू बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घरं बनवताना चांगल्या पद्धतीचं होतं. कल्पतरू हा तसं बघितलं तर A ग्रेडचा डेव्हलपर आहे. त्याच्यानंतर हा मोठा पॅसेज तुम्हाला मिळतो. तिथून जर तुम्ही बघितलं तर तिथपर्यंत जरी गेला तर तुम्हाला पॅसेज मिळतो. पुढे आल्यानंतर परत इथे कपाटाचे प्रावधान आहे. इथे कपाट तुम्ही नक्की सोय करू शकता चांगल्या पद्धतीची. आणि जर इकडे आलो तर इथं परत वॉशिंग मशीनसाठी वेगळा एक पॉईंट दिला गेला आहे, जिथे तुम्ही कपडे सुकवायचं काम होऊ शकतं. ACचे पाईप वगैरे ते सगळे बाहेर इकडनं येऊ शकतात. त्याच्यानंतर जेव्हा इकडे समोर येणार होतं त्यावेळेला तुम्हाला इथे कॉमन बेडरूम बनवलेले आहे. जे कॉमन बेडरूमची साईज जरी बघितली तुम्हाला जाणवेल की कॉमन बेडरूमची साईज खरोखर मोठी आहे. आणि जर तुम्ही बघितलं तर हा कधीही न वापरलेला फ्लॅट आहे. आणि ह्याच्यात पण जरी सकाळचं ऊन म्हटलं तर याचं सकाळचं ऊनही तुमच्या घरामध्ये येईल आणि याच्यातनं पण क्रिक तुम्हाला मिळेल. याच्यात उजेड आणि वारं, ह्या फ्लॅटमध्ये हवा मोकळी खेळती, सगळीकडनं फिरणारी हवा आहे, त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीनं हवा खेळती आहे. अधिक उजेड प्रकाश तुम्ही जर म्हटलं तर तोही चांगला आणि पद्धतशीरपणे आहे. शेवटच्या ज्या वेळेला आपण बेडरूमकडे जातो
तर हे शेवटचं बेडरूम चालू होतं. शेवटच्या बेडरूम इथपर्यंत आल्यानंतर तुम्हाला एक एरिया मिळतो पॅसेज, आणि त्याच्यानंतर इथं परत मोठं चांगलं प्रशस्त मोठं इथं वॉशरूम बाथरूम सगळं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं चांगल्या प्लंबिंग वर्क केलेलं तुम्हाला इथे पण मिळतं. नंतर आपण याच्या बाहेर आल्यानंतर इथे परत एक आपलं बेडरूम असणार आहे. ते ह्या साईडला तुमचं कपाट बनवण्यासाठी एक मोठी परत चांगली प्रशस्त अशी जागा आहे, आणि ह्या साईडला क्रॉस व्हेंटिलेशनसाठी परत एक खिडकीचं ऑलरेडी प्रावधान आहे. तर ह्या खिडकीतनं जर तुम्ही असं बेडरूम बघितलं तर तुम्हाला जाणवेल की हे बेडरूम पण खूप मोठं आणि खूप चांगलं नक्की असणार आहे. याच्यातनं पण हवा क्रॉस येते, कारण हायर फ्लोअरला फ्लॅट असल्यामुळे हवा ऑलरेडी जाणवते की इथे हवा येत आहे. व्ह्यू वाईज बघितलं तर हा मोकळा व्ह्यू मात्र तुम्हाला जसा आहे तसा अशा पद्धतीचा मात्र नक्की दिसतो. तर हा जो फ्लॅट आहे हा ह्या मालकांना विकायचा आहे. बिल्डिंगला OC-CC ते सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. राहिला प्रश्न इथं बिल्डरच अजून आहे, त्याच्यामुळे ज्यावेळेला फ्लॅट विकला जातो त्यावेळेला बिल्डरची ट्रान्सफर फी इकडे लागते. तर जी काय ट्रान्सफर फी असेल ती 50-50 होईल, आणि जो रेट आहे तो ह्या मालकाने ती 2,30,00,000 रुपये ह्या फ्लॅटची कॉस्ट मार्केटमध्ये ठेवलेली आहे. त्याच्यात ते निगोशिएशन करणार आहेत, पण खूप मोठं निगोशिएशन करणार नाही, कारण त्यांना पण ट्रान्सफर भरायची किंवा हे प्रोजेक्ट तसं बघितलं तर 6-7 वर्ष डिले पण झालं होतं. तर डिले झाल्यानंतर त्यांनी जे EMI PMI जे काही भरलं असेल त्यानुसार त्यांचं मत असं आहे की आपण हा फ्लॅट घेताना महागात घेतला असेल किंवा मधला काळ बराचसा लेट झाल्या कारणानं बरेच वेळा भरणं ते आलं असेल, तर त्या हिशोबाने त्यांनी सगळं कॅल्क्युलेशन जोडून 2,30,00,000 रुपये त्याची किंमत ठेवलेली आहे. राहिला प्रश्न अर्जंटचा. तर अर्जंट लिहिण्यापाठीमागे एकच कारण असतं, प्रत्येकाची गरज काय आहे, प्रत्येकाचं मत काय आहे, प्रत्येकाचं घर काय आहे, त्या पद्धतीनं आपण त्या फ्लॅट टाकतो. जसं अर्जंट फ्लॅट लिहिलं म्हणजे तो खरोखर गरजूवंत विकणारा माणूस आहे, म्हणून तिथं अर्जंट आपण केलेलं असतं की बाबा याला खरोखर गरज आहे. आणि त्याचनुसार मग रेट्सचा राहिला प्रश्न, तर ज्याची गरज जशी आहे तसे त्या फ्लॅटचे रेट्स कोट केले जातात. मला गरजच नाही तर मी काही पण सांगू शकतो. मला गरजच आहे तर मी 4 रुपये बिल्डरच्या पेक्षा कमी पण सांगणार आहे, कारण ते मला गरज मला माझी मान मोकळी करायची असते, त्याच्यामुळे मी तिथे कुठंतरी त्या पद्धतीनंच रेट कोट करतो. मालकांची परिस्थिती हीच आहे. जे गरजूवंत मालक आहेत तिथे आपण अर्जंट सेल हा शब्द वापरलेला आहे, आणि ज्यांचं निवांत काम चाललेलं आहे किंवा मग इक्वल रेट आहे किंवा मग अशाच पद्धतीचं आहे, तर त्या पद्धतीने वेगवेगळं लिहिलं जातं. त्याच्यामुळे असं लय कन्फ्यूज स्वतः होऊ नका, मला करू नका आणि बाकीच्यांना पण करू नका. जे आहे ते आहे. आपण मालकांशी चर्चा करतो, मालकांशी चर्चा करून त्या रेटचं सगळं बघतो, आणि त्याच्यात त्यांची तुम्हाला अर्जन्सी आहे की नाही आहे, आणि मग अर्जंट आहे असं ज्यावेळेला म्हणतात मग त्यानुसार त्यांचे रेटही आपण बोलतो, आणि त्यानुसार मग आपण ते रेट तुमच्यासमोर मी मांडायचा खरं तर प्रयत्न करतो. अशा पद्धतीचे नवे जुने आणि रोज फ्लॅट दाखवण्याचा रोजचा कार्यक्रम चाललेला आहे. कोणाला काही बोलल्यानंतर किंवा कोणाचं काही मन दुखत असेल तर मला माफ करा, पण जे सत्य परिस्थिती तुमच्यापुढं मला ठेवणं हे गरजेचं आहे. कारण कमेंट्समध्ये काही लोकांचं काही चालतं, काय लिहितात, काय होतं, पण ते ठीक आहे, माझं त्याच्यात काही दोष नाही आहे. मालक ज्या पद्धतीनं बोलतील किंवा तुम्ही जरी उद्या ज्या पद्धतीनं बोलणार आहात त्याच पद्धतीनं मला पुढं बोलावं लागतं. याच्यात माझी वैयक्तिक अशी काही चूक नसते. मालकांना सांगण्याचा समजवण्याचा मी सगळ्यांना प्रयत्न करतो, पण त्याच्यात सगळेच एकसारखे असू शकतात, सगळेच समजदार असतील याची मला गॅरंटी नक्कीच नाही. अशा पद्धतीचं फ्लॅट आम्ही रोज करतो आहे. रोज तुमच्या शुभ आशीर्वादानं ठीक आहे चांगल्या पद्धतीनं सबस्क्रायबर्स पण होत आहेत किंवा बघणं बी होतं आहे. अशीच कृपादृष्टी आमच्यावरती ठेवा. तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरी.